पहिल्यांदा बघा प्रॉब्लेम आपण रीड आउट करूया. प्रॉब्लेम नेमका हा आपल्याला काय दिलाय. तर हा पण एक बोर्ड क्वेश्चनला विचारलेलाच प्रॉब्लेम आहे. या प्रॉब्लेममध्ये जस्ट पहिल्यांदा डायरेक्टली आपण बॅलन्स शीट बघूया. बॅलन्स शीटच्या लॅबिलिटी साईडला बघा. तर बॅलन्स शीटच्या लॅबिलिटीला तुम्हाला कॅपिटल दिलेलं आहे. आदेश आणि संदेशचं. आणि त्याच्याच खाली लगेच तुम्हाला आदेश आणि संदेशचा करंट अकाउंटचा बॅलन्स सुद्धा दिलाय. ओके. तर ह्यावरनं आपल्याला लक्षात येतं की हा जो प्रॉब्लेम आहे हा करंट अकाउंटवाला आहे. त्याच्या खाली दोन लायबिलिटीज दिल्यात. एक क्रेडिटर्स आहे आणि दुसरी बिल्स पेएबल आहे. असेटला बँक, स्टॉक, डेटर्स, बीआर आणि फर्निचर आहे. तर आपण जस्ट ही बॅलन्स शीट पहिल्यांदा 4 स्टेप्स आपल्या पोस्ट करून घेऊया आणि त्याच्यानंतर आपण ऍडजस्टमेंट्स ज्या आहेत त्या ठिकाणी बघूया. ओके. सो पहिल्यांदा आदेश आणि संदेश अशी या दोघांची नावं आहेत, ए आणि एस. तर पार्टनर्स कॅपिटल अकाउंट आणि पार्टनर्स करंट अकाउंट जे आहे त्याला नावं टाका ए आणि एस. त्याला नावं टाका जस्ट ए आणि एस. आणि स्टेप बाय स्टेप जे आहे काम ते आपण त्या ठिकाणी करूया. ओके. हॅलो. 2 मिनिटात करू का क्लास आता सुरू जस्ट केला. हो चालतं ठेवू. ओके. सो ए आणि एस अशी इथं नावं टाका पार्टनर्स करंट अकाउंट आणि पार्टनर्स कॅपिटल अकाउंटला. ए आणि एस. ए आणि एस. ओके. सो नाव पहिली स्टेप आपण करूया कॅपिटल म्हणजेच करंट अकाउंट प्लस कॅपिटल अशी. तर पहिल्या स्टेपमध्ये आपण काय करतो दिलेलं जे आपल्याला कॅपिटल आहे ते आपण लिहितो पार्टनर्स कॅपिटल अकाउंटच्या क्रेडिटला करंट अकाउंटच्या क्रेडिटला. तर हे जे आहे ते इथं लिहून घ्या. बाय बॅलन्स बीडी करंट अकाउंटचं सुद्धा इथंच येणार आहे क्रेडिट बाजूला. बाय बॅलन्स ब्रॉट डाऊन बीडी. ओके. बाय बॅलन्स बीडी. बघा मित्रांनो हे करंट अकाउंट आहे. आणि करंट अकाउंट जे आहे त्याचं बघा बॅलन्स किती आहे तुमचा 3,000 आणि 2,000 आहे. ओके. तर हा जो बॅलन्स आहे तुमचा हा 3,000 आणि 2,000 जो आहे तो या ठिकाणी तो लिहून घ्या. हा कुठला बॅलन्स लिहिला आपण करंट अकाउंटचा. सिमिलरली खाली या आणि कॅपिटल अकाउंट जे आहे त्याचा सुद्धा बॅलन्स आहे तो याच पद्धतीने लिहून घ्या. बघा ऍडमिशनचं करंट अकाउंटचा प्रॉब्लेम आणि डिझोल्युशनचा करंट अकाउंटचा प्रॉब्लेम यामध्ये थोडा डिफरन्स आहे सॉल्व्ह करण्यामध्ये. ओके. तुम्ही जाऊन बघा ऍडमिशनचा प्रॉब्लेम आपण कसा सॉल्व्ह केलेला होता. ओके. तर इथं लिहा बाय बॅलन्स ब्रॉट डाऊन. बाय बॅलन्स ब्रॉट डाऊन आणि या मेथडनुसार इथं आता बघा काय आहे 20,000 आणि 14,000. ओके. तर हा जो बॅलन्स आहे 20,000 आणि 14,000 हा इथं लिहून घ्या. 20,000 आणि 14,000 हा जो आहे हा इथे लिहून घ्या. ओके. सो दिस इज युअर फर्स्ट स्टेप. ज्यामध्ये तुम्ही काय केलं करंट अकाउंटचा आणि कॅपिटल अकाउंटचा जो बॅलन्स आहे तो इथं तुम्ही लिहून घेतला. नाव स्टेप नंबर 2 बघा. स्टेप नंबर 2 तुमची आहे रिझर्व्ह. रिझर्व्ह यामध्ये कोणता दिलाय का तुम्हाला. तर रिझर्व्ह यामध्ये कोणताही तुम्हाला दिलेला नाही. तर स्टेप नंबर 3 मध्ये कॅश किंवा बँक बॅलन्स तुम्हाला दिलेला आहे जो आहे 5,000 रुपये. हा तर तो जो 5,000 रुपयाचा बॅलन्स आहे तो इथं बँक अकाउंटच्या डेबिटला लिहून घ्या. टू बॅलन्स बीडी 5,000. टू बॅलन्स बीडी 5,000. ओके. टू बॅलन्स बीडी 5,000. नाव थर्ड नंतर फोर्थ स्टेप आपली आहे दॅट इज असेट्स अँड लायबिलिटीज. तर असेट्स ज्या आहेत त्या आपण लिहूया रिअलायझेशन अकाउंटच्या डेबिटला. रिअलायझेशन अकाउंटच्या डेबिटला लिहा टू सन्ड्री असेट्स अकाउंट. टू सन्ड्री असेट्स अकाउंट. ओके. त्यामध्ये असेट्सची लिस्ट बघा काय काय दिले तुम्हाला. स्टॉक, डेटर्स, बीआर आणि फर्निचर. स्टॉक, डेटर्स, बीआर आणि फर्निचर लिस्ट सगळी लिहून घेऊया. स्टॉक, डेटर्स, बी आर, फर्निचर. ओके. स्टॉक, डेटर्स, बी आर, फर्निचर. त्यामध्ये काय 21, 12, 4 आणि 15. 21, 12, 4 आणि 15. ओके. चलो. नाव याची टोटल आता याची टोटल कालच्या मेथडनुसारच करूया. बघा खाली बघा बॅलन्स शीटची टोटल तुम्हाला दिलं इथे किती माऊसचा कर्सर आहे बघा इथं 57. ओके. आणि 57 मधलं काय झालं तर 5 फक्त आपण घेतलेलं नाही आहेत.
ओके, 5 फक्त आपण आता घेतले नाही, तर 57 मधनं 5 गेले. 57 मधनं 5 गेले मित्रांनो, टोटल येणार आहे याची 52,000. ओके, याची टोटल ऑटोमॅटिकली येणार आहे 52,000. सो तुम्हाला मी सांगितलेलं आहे की तुम्ही छोटे मोठे शॉर्टकट्स जे आहेत ते अशा पद्धतीने घेत चला, म्हणजे तुमचा टाइम वाचेल आणि आपल्याला थोडंसं बेनिफिट, तो जो टाइम वाचलाय तो आपल्याला पुढे तिथं खर्च करता येईल. आता एनपीओ वगैरे सारखे टॉपिक आहेत हा, जास्त वेळ घेतात. तर त्यासाठी आपल्याला काय हवंय, पहिल्यापासून टाइम आपला सेव्ह करत न्यायचा आहे आपल्याला, म्हणजे आपल्याला त्याचा यूज होईल. ओके, सो इथं लिहून घ्या ह्याची टोटल 52 आणि त्याच्यानंतर लिहा झाला असेल तर लॅबिलिटीज 52,000. त्याच्यानंतर इथं लिहा लॅबिलिटीज बाय सन्ड्री लॅबिलिटीज अकाउंट, बाय सन्ड्री लॅबिलिटीज अकाउंट. आता यामध्ये काय काय आहे, दोन क्रेडिटर्स आणि बिल्स पेबल 15 आणि 3. क्रेडिटर्स आणि बिल्स पेबल 15,000 आणि 3,000. तर 15 + 3 होतात 18. 15 + 3 होतात तुमचे 18. ओके, सो मित्रांनो इथंपर्यंत आपण 4 स्टेप्स ज्या आहेत आपल्या त्या कंप्लीट केलेल्या आहेत. कॅपिटल लिहिलं, रिझर्व्ह नव्हते, बँक बॅलन्स लिहिला, असेट्स लिहिल्या, लायबिलिटीज लिहिल्या. न आफ्टर दॅट आपल्याला जायचं ऍडजस्टमेंट पार्टकडं. वन बाय वन काही खाली ऍडजस्टमेंट ज्या दिलेल्या आहेत त्या आपण सगळ्या एक एक इथं करूया. ओके, सो ह्यामध्ये बघा फर्स्ट ऍडजस्टमेंट नंबर 1 बघा. ऍडजस्टमेंट नंबर 1 आहे असेट्स वेर रिअलाइज्ड ॲज फॉलोज, ज्यामध्ये फर्निचर स्टॉक बी आर डेटस ची व्हॅल्यू तुम्हाला दिली की किती रिअलायझेशन झाले. आता असेट रिअलाइज झाल्या म्हणजे असेट आपण विकल्या. असेट आपण विकल्या म्हणजे मित्रांनो तो आपला इन्कम आहे, आणि इन्कम आपण कुठे लिहितो, रिअलायझेशन अकाउंटच्या क्रेडिटला. कोणाचंही नाव तिथं नाहीये, तर त्या केसमध्ये आपल्याला इथं लिहायचं आहे बाय बँक अकाउंट. एक लाईन सोडा आणि सगळ्यांनी लिहा बाय बँक अकाउंट. बाय बँक अकाउंट आणि ह्यामध्ये फर्निचर स्टॉक बी आर डेटस, फर्निचर स्टॉक बी आर आणि डेटस, फर्निचर स्टॉक बी आर आणि डेटस किती आहेत, 12, 18, 2,500 आणि 9,500. 12, 18, 2,500 आणि 9,500. ओके, टोटल करायची 9 आणि 2, 9, 10, 11 आणि 12, 12 आणि 12 24, 24 आणि 10 34, 34 अधिक 8 42. 42,000 येते का बघा, माझं काही चुकलं असेल तर मला सांगा. 42,000 येते का बघा. नॅरेशन लिहा बिंग असेट्स रिअलाइज्ड. बिंग असेट्स रिअलाइज्ड. ओके, नॉर्मल आहे. बरोबर, ही ऍडजस्टमेंट पहिली आपली. याचा मित्रांनो करायचा आपल्याला सेकंड इफेक्ट. याचा मित्रांनो करायचा सेकंड इफेक्ट कुठं, बँक अकाउंटच्या डेबिटला. याचा सेकंड इफेक्ट करायचा आहे बँक अकाउंटच्या डेबिटला. तर बँक अकाउंटच्या डेबिटला इथं लिहा टू रिअलायझेशन अकाउंट. टू रिअलायझेशन अकाउंट अमाऊंट आहे याची दिलेली तुम्हाला जी आहे सेकंड 42, जी आहे 42,000. ही बघा कॉमन ऍडजस्टमेंट आहे, रोज आपल्याला असतेच असते. ओके, ही कॉमन ऍडजस्टमेंट आहे, रोज आपल्या ह्याच्यामध्ये येतेच येते हा, त्यामध्ये काही हे नाही. ही येणार आहे म्हणजे येणार आहे, डेफिनेटली येणारच आहे. चलो नेक्स्ट जाऊया. नेक्स्ट बघा सेकंड पार्ट. सेकंड ऍडजस्टमेंट काय आहे आपली, तर सेकंड ऍडजस्टमेंट आहे आदेश अग्रीड टू डिस्चार्ज बिल्स पेबल. आता एक पार्टनर आहे आदेश नावाचा. तो काय म्हणतो, मी बिल्स पेबल जे कर्ज आहे ते पे करतो असं बोलतोय. आदेश म्हणतो बिल्स पेबल नावाचं जे कर्ज आहे ते मी पे करतो. तर आपण इथं जाऊया. आता तो कर्ज पे करतोय म्हणजे खर्च आहे. तो कर्ज पे करतो म्हणजे आपल्यासाठी तो खर्च आहे, आणि खर्च असल्यामुळे त्याला आपल्याला लिहायचं आहे कुठं, रिअलायझेशन अकाउंटच्या डेबिटला. तर रिअलायझेशन अकाउंटच्या डेबिटला लिहा टू आदेश कॅपिटल अकाउंट. टू आदेश कॅपिटल अकाउंट. आणि बिल्स पेएबलची बघा इथं नवीन अमाऊंट काही तुम्हाला दिलेली नाहीये. ओके ना, नवीन अमाऊंट काहीच तुम्हाला इथं दिलेली नाहीये. तर जुनी अमाऊंट जी आहे ती यूज करायची. जुनी अमाऊंट तुमची किती आहे, 3,000. तर जुनी जी अमाऊंट आहे 3,000 ती इथं लिहून टाका. आणि याचं नॅरेशन लिहा बिंग बिंग
बिल्स पेएबल पेड, बिल्स पेएबल पेड. एक सेकंड. चलो. हा, बिग बिल्स पेएबल इज पेड. आता याचा मित्रांनो करूया आपण सेकंड डिफेक्ट. याचा आपण करूया सेकंड डिफेक्ट. याचा सेकंड डिफेक्ट कुठे होणार आहे? तर पार्टनर्स कॅपिटल अकाउंटच्या क्रेडिटला. ओके. पार्टनर्स कॅपिटल नाही, करंट अकाउंट. ऍक्च्युली इथं करंट पाहिजे. ऍक्च्युली नाही, इथं इथं करंट अकाउंट पाहिजे. ठीक आहे ना? तर एक परत करतो मी ते. आत्ता इथं लिहूया बाय डेबिटचं सेकंड इफेक्ट क्रेडिटला, बाय रिअलायझेशन अकाउंट, बाय रिअलायझेशन अकाउंट, आणि अमाऊंट आहे त्याची मित्रांनो किती रुपये? किती होती ती? 3,000. येस, आदेशच्या कॉलम मधल्या 3,000 रुपये. आदेशच्या कॉलम मध्ये 3,000 रुपये. चलो. ओके. तर पहिली ऍडजस्टमेंट, दुसरी ऍडजस्टमेंट जी आहे ती आय होप तुम्हाला क्लिअर असेल. इथं फक्त तुम्हाला मी काय सांगितलं की इथं तुम्हाला करंट अकाउंट लिहायचं. एक सेकंद. सगळ्या ऍडजस्टमेंट आपल्याला करंट अकाउंटला करायच्या आहेत. तर ते थोडंसं मी रिपेअर करतो त्याला. आदेश CUR. हा, करंट अकाउंट. आदेश करंट अकाउंट एवढं त्याला फक्त आपण रिपेअर केलंय. चलो, हे क्लिअर आहे. करंट अकाउंटचा प्रॉब्लेम आहे, त्यामुळे सगळ्या ऍडजस्टमेंट करंट अकाउंटला करायच्या, तेवढंच डोक्यात ठेवा. नेक्स्ट. क्रेडिटर्स वेर पेड अंडर 5% डिस्काउंट. क्रेडिटर्सचं आपण मित्रांनो पेमेंट केलं, आणि पेमेंट करताना ते कसं केलं? 5% डिस्काउंट घेऊन केलं. ओके. 5% डिस्काउंट दिला त्यांनी आपल्याला. बघा, आता क्रेडिटर्सचं पेमेंट हा सुद्धा आपल्यासाठी खर्च आहे. खर्च म्हणला की डेबिट साइड. या ऍडजस्टमेंटमध्ये कुठल्याही पार्टनरचं नाव नाही आहे, त्यामुळे इथे येणार आहे बँक अकाउंट. आणि मित्रांनो, इथं क्रेडिटर्स जे आहेत तुमचे, ते 15,000चे आहेत. बघा, इथं क्रेडिटर्स जे आहेत ते 15,000चे आहेत, पण ते पे करत असताना त्यामध्ये तुम्ही 5%चा डिस्काउंट केलाय. ते पे करत असताना तुम्ही 5%चा डिस्काउंट केलाय. मला सांगा, 15,000च्या 5% म्हणजे किती येतात? तर 750 येणार मित्रांनो. ओके. तर 15,000तनं 750 गेले. तुम्हाला मी सांगितले, कशातनं पण 750 जर गेले हजारातनं, तर राहतात 250. तर इथं वजाबाकी राहणार आहे 14,250. याचं जे नॅरेशन आहे ते लिहा. बिंग क्रेडिटर्स आर पेड. बिंग क्रेडिटर्स आर पेड. बिंग क्रेडिटर्स आर पेड. 14,250. नाव याचा डबल इफेक्ट करूया. नाव आता याचा डबल इफेक्ट करूया. कुठं? बँक अकाउंटच्या क्रेडिटला. बँक अकाउंटच्या क्रेडिटला 14,250. याला इथं लिहा बाय रिअलायझेशन अकाउंट. बाय रिअलायझेशन अकाउंट 14,250. 14,250. येस. चलो. चलो. तर आता नेक्स्ट बघूया पुढचं काय आहे बघा. लास्ट ऍडजस्टमेंट. रिअलायझेशन एक्सपेन्सेस अमाउंटेड टू 3,000. रिअलायझेशनसाठी मित्रांनो 3,000चा खर्च झाला. खर्च म्हणला की पोरांनो डेबिट साइड. तर ह्या नियमानुसार टू बँक अकाउंट, टू बँक अकाउंट 3,000. नॅरेशन लिहा. बिंग रिअलायझेशन एक्सपेन्सेस ऑफ पेड. बिंग रिअलायझेशन एक्सपेन्सेस ऑफ पेड. ओके. चलो, आता याची डबल एंट्री करूया. आता याची डबल एंट्री करूया. कुठं? बँकच्या क्रेडिटला. याची डबल एंट्री बँकच्या क्रेडिटला. बाय रिअलायझेशन अकाउंट, बाय रिअलायझेशन अकाउंट अमाऊंट आहे 3,000. बाय रिलेशन अकाउंट अमाऊंट आहे 3,000. डन. ओके. तो प्रॉब्लेम मित्रांनो जो आहे तो ऍडजस्टमेंट वगैरे सगळ्या करून आपला कंप्लीट झालेला आहे. आता आपण मित्रांनो पुढे जायचं आहे क्लोजिंगसाठी. ओके. तर क्लोजिंग थोडंसं विशेष आहे, कारण का? तर यामध्ये करंट अकाउंट आहे. ओके. तर करंट अकाउंट असताना आपण कसं क्लोज करतो थोडंसं बारकाव्यानं बघा. ओके. पहिल्यांदा बघा, इथं आपण लॅबिलिटीचं पेमेंट सगळ्या झालेलं आहे. ओके. त्यामुळे काही चिंता नाही. क्रेडिटर्स आहेत आणि बिल्स पेबल आहे, दोघांचंही सुद्धा पेमेंट आपण केलेलं आहे. काहीही पैसे देणं नाहीये. तर आपल्याला ह्याला काय करायचं आहे? डायरेक्टली आता क्लोज करायचं आहे. मला सांगा, डेबिट मोठी दिसते तुम्हाला का क्रेडिट मोठी दिसते? ओके. बघा, डेबिट मोठी का क्रेडिट मोठी बघा जरा. डेबिटच मोठी आहे मित्रांनो. 52 अधिक 3 55. 55 आणि 10 65. 65 आणि 4 69. 70 71 72 आणि वरचे 250. 72,250 येईल.
डेबिट साईड येणार आहे तुमची 72,250 रुपये, तीच मी इथं लिहिली, 72,250 रुपये. मित्रांनो, यामध्ये आता 18 आणि 42, 42 आणि 10 52, 52 आणि 8 म्हणजे इथं 60,000 येणार आहे. हे कच्चं लिहितोय मी इथं खाली. ही टोटल येणार आहे 60,000. आता तुम्हाला ह्याचा लॉस कॅल्क्युलेट करायचा आहे. 60 आणि 10 70 आणि 2 72, 12,250 रुपयाचा लॉस येणार आहे. 12,250 चा लॉस येणार आहे. याला तुम्ही ट्रान्सफर करा पार्टनर्स करंट अकाउंट, बरं का. याला मित्रांनो पार्टनर्स करंट अकाउंटला तुम्हाला पाठवायचं आहे. ओके, दुसरीकडे कुठं नाही, पार्टनर्स करंट अकाउंटला. चलो, मग आता यांचा रेशो किती आहे? दिलाय का रे रेशो? जरा बघा रे, रेशो दिलाय का वर? अरे, माझ्याकडनं काही मिस्टेक झाली का? एक सेकंड. मी जरा मोबाईलमध्ये याची इमेज बघतो आणि एकदा ह्याचा काही रेशो वगैरे यांनी प्रोव्हाइड केलाय का. येस मित्रांनो, रेशो 3:2 आहे याचा. ओके, रेशो जो आहे तो 3:2 आहे. ओके, 3:2. आता आपल्याला रेशो आधी लागलाच नाही, तर इथं काय करा, 12,250 गुणिले 3/5 करा आणि 12,250 गुणिले 2/5 करा. सांगा जरा उत्तर काय आहे ते मला. उत्तर काय आहे ते सांगा. उत्तर काय आहे ते सांगा. उत्तर सांगा, उत्तर सांगा, क्विकली क्विकली क्विकली. येस, बोला. मी करून लिहिलेलं आहे कॅल्क्युलेशन तिथं. तुम्ही सांगा काय ते बरोबर आहे का चुकीचं आहे, मला माहित नाही, सांगा तुम्ही. करुणा 7250, 7250, 7350. 7350 होते, चेक करा. वेदिका 7350. ओके, बरोबर आहे. बरोबर आहे. पहिलं अमन, वैष्णवी, बरोबर आहे. दोन्ही उत्तर बरोबर आहे. सादिया, बरोबर आहे. ओके, गुड. चलो, तर आन्सर्स आपले जे लिहिलेले आहेत समोर ह्याच्यावर स्क्रीनवर ते बरोबर आहेत. 73504900. याला ट्रान्सफर करा करंट अकाउंटला मित्रांनो. ह्याला ट्रान्सफर करा करंट अकाउंटला. 73504900. इथं करंट अकाउंट आहे माझं. 73504900. कोणत्या अकाउंटमधून हे पैसे आले? तर रिअलायझेशन अकाउंटमधून. तर ह्याला म्हणा टू रिअलायझेशन अकाउंट. नाव यामध्ये यामध्ये इथं आता इथं बघा, इथं क्लोजिंग करायचं आहे आपल्याला करंट अकाउंटचं. ओके, आता इथं बघा, दोन्ही केसमध्ये काय आहे, तर डेबिट साईड मोठी आहे. इथं डेबिट साईड आहे 7350. तेच इथं लिहिले 7350. आता यातनं 6,000 गेले. मग 6 गेले तर 1,350 रुपये इथलं उत्तर येणार आहे. आणि इथं मित्रांनो 4,900 रुपये आहेत. तेच आपण इथं लिहिले 4,900. त्यातनं गेले एक 3,900, 2,900. दुसऱ्याचं उत्तर येणार आहे 2,900. ओके. आता मित्रांनो, या उत्तराला तुम्हाला ट्रान्सफर करायचं आहे पार्टनर्स कॅपिटल अकाउंटला. याला ट्रान्सफर करायचं आहे पार्टनर्स कॅपिटल अकाउंटला. लक्षात घ्या काय करतो आहे ते. या उत्तराला तुम्हाला ट्रान्सफर करायचं आहे पार्टनर्स कॅपिटल अकाउंटला. आता पार्टनर्स कॅपिटल अकाउंट जे आहे, पार्टनर्स कॅपिटल अकाउंटला ह्याची डबल एंट्री करा. पार्टनर्स कॅपिटल अकाउंटला याची डबल एंट्री करा. कुठनं पैसे येतात? तर हे मित्रांनो येतात पार्टनर्स करंट अकाउंट मधून. पहिल्याचे किती येतात? 1350.
दुसऱ्याचे किती येतात? 2900. ओके, 2900. आता मित्रांनो कॅपिटल अकाउंट क्लोज करा. आता मित्रांनो कॅपिटल अकाउंट क्लोज करा, ज्यामध्ये इथं आहे 20,000, हे आहे 14,000, इकडल्या आहे तसे 20,000, इथल्या 14,000, आणि आता 20 मधनं एक गेला, 19, 19 मधनं 350 गेले, 18, किती 300 गेले ना, 19 मधनं 300 गेले तर 700, आणि हे 650. बरोबर आहे का बघा? 14तनं 2 गेले 12, 12तनं 900 गेले 11,100, 11,100. याला ट्रान्सफर करायचं आहे उत्तराला या बँक अकाउंटला. ओके, याला ट्रान्सफर करा बँक अकाउंटला. हे उत्तर बरोबर आहे का बघा रे मुलांनो? 18,650 बरोबर आहे का? 18,650 बरोबर आहे का? 20,000तनं एक 350 वजा करा. बरोबर आहे, थिंक बरोबर आहे. येस भक्ती, ओके गुड. चलो ना, आता हे जर आन्सर तुमचं आलं असेल तर तुम्ही ह्याला ट्रान्सफर करा बँक अकाउंटच्या क्रेडिटला बाय ए कॅपिटल अकाउंट बाय यस कॅपिटल अकाउंट. 18,650, 11,100. ओके, आता टोटल करा सगळ्याची जरा. 42 आणि 446 अधिक 147. इथं काय होतं बघा, 14 आणि 3 17, 17 दोन्ही 34 अधिक 1 35, 35 आणि 10 45, 46. मेजर टोटल इथं झाली 46,000. अरे यार, आई बस. 600, 2, 800, 900, 1000 बरोबर, एक्झॅक्ट बरोबर आहे. 47,000 हा जो प्रॉब्लेम आहे हा इथं टॅली होत आहे. सगळ्यांचं क्लिअर आहे का बघा? कोणाला काही डाऊट आहे का बघा? प्रॉब्लेम जस्ट एकदा थोडस झूम आउट करतो. कुणाला स्क्रीनशॉट घ्यायचा असेल तर स्क्रीनशॉट घेऊ शकता. प्रॉब्लेमचा फ्लो अनेकदा मी जस्ट समजून सांगतो बघा, क्लिअर सगळ्यांना आहे का? कशा पद्धतीनं क्लोजिंग आपण केले हे महत्वाचं आहे, त्याच्याकडे जरा लक्ष द्या. त्याच्याकडे लक्ष द्या जरा. एकच मिनिटामध्ये जस्ट मी रिकॅप देतो तुम्हाला. करंट अकाउंटचा हा प्रॉब्लेम आहे, करंट अकाउंटचा. तर त्या केसमध्ये काय करायचं? त्या केसमध्ये पहिल्यांदा तुम्हाला क्लोज करायचं आहे तुमचं रिअलायझेशन अकाउंट फर्स्ट. रिअलायझेशनचं जे उत्तर आहे त्याला तुम्हाला ट्रान्सफर कुठं करायचं आहे तर मित्रांनो करंट अकाउंटला. ओके, तर हे बघा रिअलायझेशनचं जे अँसर आहे ते आपण इथं ट्रान्सफर केलं करंट अकाउंटला. 2 नंबरला तुम्हाला क्लोज करायचं आहे करंट अकाउंट, आणि करंट अकाउंटचं जे उत्तर आहे ते करंट अकाउंटचं उत्तर तुम्हाला ट्रान्सफर करायचं आहे कॅपिटल अकाउंटला. ओके, हे बघा कॅपिटल अकाउंटला आपण हे करंट अकाउंटचं जे अँसर आहे ते या पद्धतीने इथे हे केलं. 3 नंबरला तुम्हाला क्लोज करायचं आहे तुमचं कॅपिटल अकाउंट, आणि कॅपिटल अकाउंटचं जे उत्तर आहे ते तुम्हाला ट्रान्सफर करायचं आहे इकडं बँक अकाउंटला, आणि 4 नंबरला तुम्हाला बँक अकाउंट क्लोज करायचं आहे. समजते का फ्लो कसा आहे? तर या पद्धतीनं हा सगळा फ्लो इथं आहे. काय काय मी बोललो मी आता परत एकदा जस्ट रिवाइज करतो, की तुम्हाला पहिल्यांदा, सगळ्यात पहिल्यांदा तुम्हाला काय करायचं आहे, रिअलायझेशन अकाउंटमध्ये जो तुमचा प्रॉफिट आहे किंवा जो तुमचा लॉस आहे तो ट्रान्सफर करायचा आहे तुम्हाला करंट अकाउंटला. ओके, तो ट्रान्सफर करायचा करंट अकाउंटला. करंट अकाउंटचं जे उत्तर आहे ते ट्रान्सफर करायचं सेकंड थिंग कॅपिटल अकाउंटला, आणि कॅपिटल अकाउंटचं जे अँसर आहे ते ट्रान्सफर करायचं बँकला. सो इन शॉर्ट 1, 2, 3, 4 4 अकाउंट जे आहेत ते आपल्याला वन बाय वन इथं क्लोज करावे या पद्धतीने लागणार आहेत. ओके, सो आय होप तुम्हाला समजलं असेल. कुणाचं काही डाऊट असेल 2 मिनिट तर विचारा, आपण डिस्कस करूया.